हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 250 बाधा. जुन्या काळातील गोष्ट आहे. अफलातून नगरीच्या बाजारातून एक साधू रस्त्याच्या एका बाजूने शांतपणे आपल्याच नादात हरिनाम घेत घेत आश्रमाकडे चालला होता. त्याचे इकडे तिकडे लक्षही नव्हते. साधू बाजाराच्या मुख्य चौकात पोहोचला आणि अचानक काय झाले ते समजायच्या आत एक धटिंगण तेथे आला आणि बाजारातील भर चौकात त्या धटिंगणाने त्या साधूला 2 दणके लगावले. साधूने त्या धटिंगणाकडे एकदा पाहिले आणि त्याच्या मनात आले की आपणही ह्याला 4 दणके घालावे आणि भुईसपाट करावा. त्या धटिंगणाची आणि त्या साधूची अंगयष्टी पाहता असे करणे साधूला शक्यही होते, परंतु साधूने आपल्या मनावर नियंत्रण केले. साधूने विचार केला की जे होत आहे ते योग्यच आहे. आपण परमात्म्याच्या कामात बाधा आणणारे कोण? तेव्हा जे होत आहे त्यात बाधा न आणता आपण प्रसंगाला साक्षी राहूया. असा विचार करून तो साधू विवेकाने आणि संयमाने त्या धटिंगणाकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्या आश्रमाचा रस्ता चालू लागला. तोपर्यंत त्या धटिंगणाने त्या साधूला आणखी 4 दणके घातले होते. साधू आश्रमात पोहोचला तेव्हा त्याच्या अंगावरील माराच्या खुणा पाहून इतर साधू त्याच्या सभोवती गोळा झाले. कोणीतरी आपल्या गुरुबंधूला मार दिला आहे असे समजताच ते सर्वजण त्याला घेऊन गुरूंकडे गेले. गुरूंनी साधूला काय झाले असे विचारले. तेव्हा त्या साधूने सांगितले की भर बाजारात अचानक एका धटिंगणाने मला चोप दिला. सुरुवातीचे 2 दणके खाल्ल्यावर माझ्या मनात आले होते की आपणही याला 4 दणके द्यावे आणि भुईसपाट करावा. ते ऐकून गुरूंनी विचारले, तू परमात्म्याच्या कामात बाधा तर आणली नाहीस ना? त्यावर तो साधू म्हणाला, नाही, अजिबात बाधा आणली नाही. मी विवेकाने आणि संयमाने मनावर ताबा ठेवून तेथून निघालो. प्रसंगाला साक्षी राहिलो. तोपर्यंत त्यांनी मला आणखी 4 दणके दिले. तरीही मी शांतपणे तेथून निघून आलो. तेव्हा गुरु म्हणाले, तू तर परमात्म्याच्या कामात बाधा आणलीस, तेव्हा लगेचच बाजारात परत जा. हे ऐकून तो साधू आणि बाकीचे साधूही आश्चर्यचकित झाले. परंतु गुरु आज्ञा होताच तो साधू बाजारात गेला. तेव्हा त्याने पाहिले की तेथे कोणीतरी त्या धटिंगणाला चोप देऊन भुईसपाट केला आहे. आश्रमात परत येऊन त्याने गुरूंना पाहिलेला प्रकार सांगितला आणि याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यावर गुरु म्हणाले, तुला काय वाटले की परमात्म्याचे काम करणारा तू एकटाच आहेस? तू नाहीतर दुसरा कोणी परमात्म्याचे काम करत असतो. तुझ्या मनात आल्यावर त्यात बाधा न आणता तू प्रभूचे काम म्हणून त्या धटिंगणाला 4 दणके देऊन भुईसपाट करायला हवे होते. कथामृत 251 पोशिंदा. कर्णाला जन्मतःच त्याच्या पित्याकडून सूर्याकडून कवचकुंडले प्राप्त झाली होती. त्यामुळे तो अवैध होता. कर्ण दुर्योधनाचा प्रिय मित्र होता. तो युद्धात दुर्योधनाच्या बाजूने लढत होता. कवचकुंडलधारी कर्णाचा वध करणे हे जवळजवळ अशक्य होते. कर्णाला युद्धात अर्जुनाशी लढाई करून अर्जुनाला ठार मारण्याची फार खुमखुमी होती. कर्ण महान दानशूर होता. तो कोणाही याचकाला बिनमुख परत पाठवत नसे. अर्जुनाचे प्रिय करण्यासाठी अर्जुनाच्या पित्याने इंद्राने ब्राह्मणाचा वेश धारण करून दानशूर कर्णाकडून त्याची कवचकुंडले दान म्हणून मागून घेतली. कर्णाने इंद्राला ओळखले होते, तरीही कर्णाने त्याला कवचकुंडले दान दिली. त्यावेळी प्रसन्न होऊन इंद्राने कर्णाला एक अमोघ असे वैजयंती अस्त्र दिले होते. वैजयंती अस्त्र आपले लक्ष भेदूनच गुप्त होणारे अस्त्र होते. त्या अस्त्राला रोखणे अशक्य होते. कर्णाने वैजयंती अस्त्र खास करून
अर्जुनावर सोडण्यासाठी म्हणून जपून राखून ठेवले होते. भीमाने ज्या बकासुराला ठार मारले होते त्या बकासुराचा ज्ञानी बांधव अलायुध नावाचा राक्षस कौरवांच्या बाजूने भीमाचा सूड घेण्यासाठी महाभारत युद्धात अचानक दाखल झाला. फार मोठ्या सैन्यासह अलायुध पांडवांच्या सैन्याचा नाश करू लागला. ते मायावी राक्षस नष्ट करणे कठीण होऊ लागले. अलायुधाशी युद्ध करायला भीम पुढे सरसावला. अलायुध भीमाचीच वाट पाहत होता. त्याने भीमाशी महाभयंकर युद्ध केले आणि भीमाला संत्रस्त करून सोडले. त्यावेळी आपल्या पित्याचे रक्षण करायला भीमपुत्र घटोत्कच राक्षस अलायुधाशी लढाई करू लागला. त्यानेही मानवी तंत्राचाच वापर करून अलायुधाला निष्प्रभ करून त्याचा वध केला. अलायुधाचा वध केल्यावर घटोत्कच महाभयंकर युद्ध करू लागला. मायावी तंत्राने त्याने कौरवसेनेचा फडशा पाडायला सुरुवात केली. तो कोणालाही हार जाईना. एक अक्षौहिणी सैन्य त्याने ठार केले. त्यावेळी दुर्योधन कर्णाशी धावतच गेला आणि त्याने कर्णाला सांगितले की कसेही करून घटोत्कचाला ठार कर, नाहीतर हे युद्ध घटोत्कचच आजच संपविल असे वाटत आहे. तेव्हा तू वैजयंती अस्त्र त्याच्यावर सोड. अशा प्रकारे खास करून अर्जुनावर सोडण्यासाठी जपून ठेवलेले अस्त्र घटोत्कचाचा प्राण हरण करून गुप्त झाले. त्यामुळे पांडव दुःखावेगाने अत्यंत शोकाकुल झाले, कारण घटोत्कचाने त्यांना वनवासात हर एक प्रकारे नेहमीच मदत केली होती. त्यावेळी भगवंत श्रींनी पांडवांची समजूत घातली की त्या वैजयंती अस्त्रामुळे घटोत्कच मृत झाला हे सत्य आहे, परंतु लक्षात घ्या की त्यामुळे अर्जुनाचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे हे युद्ध जिंकले जाणार आहे. म्हणतात ना की 1000 मेले तरी चालतात, पण हजारांचा पोशिंदा जगला पाहिजे. हरि ओम.